कांय दिसा फाटी एका ल्हान भुरग्याक पेडण्या वाठारांत किडनॅप करपाचो प्रयत्न केल्ल्याच्या आरोपाखाला दोग जाणांक पुलिसांनी अटक केल्ली। तातूंतलो एकटो IRB पुलीस कॉन्स्टेबल आशिल्लो, तांकां सद्याक कोर्टान बेल जारी केल्या। हो आरोपी कॉन्स्टेबल निकेश चारी आपलो साथीदार आशिल्लो अशें दुसऱ्या आरोपीन सांगिल्लें। भुरग्याक किडनॅप करून उपरांत ताच्या बापाय कडल्यान सुमार 10 लाख ते मागपाचे आशिल्ले असो तांचेर आरोप आशिल्लो। मजगती आरोपी निकेश हाणें बेला खातीर अप्लाय केल्ले। ताचे वतीन ॲडव्होकेट विनायक परब हांणी ही केस लढिल्ली। तशेंच आपलो क्लायंट ह्या प्रकरणात सामील ना, ताचो कांय हात नासतना ताका चुकीच्या पद्दतीन हातून अडकवपाचो प्रयत्न जाला असो मुद्दो तांणी मांडिल्लो। तशेंच आरोप करपी आनी आरोपी एकाच वाठारांतले आसून कांय देवस्थानाच्या वादाक लागून सूड उगोवपाक हे आरोप केल्ल्याचे आरोपी निकेश चारी हाणें आपल्या वकिलाक सांगिल्लें म्हण ताचे वकील सांगतात। त्याच प्रमाण कोर्टान कांय कंडिशनां घालून आरोपीक बेल जारी केल्या। म्हाका एक क्लायंटान अप्रोच केलो, तो IRBचो PC, तेका पुलिसांनी अरेस्ट केला म्हणून इन क्रायम नंबर 64 ऑफ 24 ऑफ पेरनेम पुलीस, आनी तेजेर एलिगेशन आसलें की तो आनी एकलो को एक्यूज मेळून एक भुरग्याक किडनॅप करपाचो तेंच्यांनी प्रयत्न केलो आनी किडनॅप करताना लोकांनी आवाज केलो म्हणून ते भुरग्याक ते थंय उडयले आनी गेले, पण एक एक्यूज भितरलो सापडलो आनी एकलो पळलो। आतां म्हाजो एक्यूज आहा पळय तेका ऑन द स्पॉट धरूंक ना, तेंचे पुलिसांनी जे एक्यूजाक लोकांनी जे पब्लिकांनी जे एका एक्यूजाक धरलेलो खंय तेणें स्टेटमेंट दिला की म्हाजो एक्यूज आसा म्हणून म्हाका आपयलो पुलीस स्टेशनार। म्हाजो एक्यूज गेलो आनी थंय तेका अरेस्ट केलो। अरेस्ट केल्या उपरांत आमी इमिजिएटली बेल घातली। बेल घातल्या उपरांत पुलिसान आपली से फायल केली तेन्ना आमकां कळ्ळें की बाबा कितें एक्झॅक्टली पुलिसाची केस आसा आनी कितें कंप्लेन फायल केल्या। से प्रमाणे तेंची कंप्लेन आसा की तांच्या कंप्लेनंटाच्या 23 वर्साच्या भुरग्याक किडनॅप करपाचो अटेम्प्ट केलो आनी इन इन्व्हेस्टिगेशन तांकां कळ्ळें की त्या भुरग्याक किडनॅप करून ते 10 लाख तेजे कडेन खंडणी मागताले म्हणून रॅन्सम। म्हाज्या क्लायंटाचें म्हणणें आहा की तो इनोसंट, तो ह्या किडनॅपिंगान तेजो कांयच हात ना। तेका ताचें म्हणणें आहा की तेका फॉल्सली इम्प्लिकेट केला, तेंची प्रिवियस रायवलरी एकाच वाड्या वयले म्हणून अशें म्हाका क्लायंटान सांगलां। आतां खरें कितें, खरो म्हाज्या क्लायंटाचो रोल आसा काय फॉल्सली इम्प्लिकेट केला हो ट्रायल जावन फुडें कळटलो। सद्याक तेका अरेस्ट केलो तेन्ना आमी इमिजिएटली बेल घातली। हांवें कोर्टाक दाखोवन दिलें की तेची कस्टडीची गरज ना, कस्टडियल इंटरोगेशनाची गरज ना म्हणून सर्टन कंडिशन्साचेर आयज तेका कोर्टान बेल ग्रांट केल्या म्हाज्या एक्यूजाक। आनी दुसरो जो एक्यूज जो पळय थंय सापडलेलो म्हणटा स्पॉटार, तेचेर कोण एडवोकेटान बेल घातलेली, तेकाय आयज बेल ग्रांट जाल्या। आतां तेका कितें कंडिशन घातला हांव नको, पण म्हाका कोर्टान ऑनरेबल चिल्ड्रन्स कोर्टान बेल ग्रांट केल्या आनी कंडिशन घातल्या की हांवें म्हाज्या एक्यूजान पुलीस स्टेशनार रिपोर्ट करचें एज एंड वेन रिक्वायर्ड, कंट्री सोडून वचची न्ही आनी त्या भुरग्याच्या फॅमिली कडेन इंटरफियर जावचो न्ही। त्या भायर सिन्स म्हाजो एक्यूज आनी तो भुरगोचो बापूय फॅमिली त्याच वाड्यार रावता, त्या वाड्यार हांवें एंटर जावचें न्ही म्हणून अशें म्हाका 4 कंडिशन घालून कोर्टान तेची सुटका केल्या, बेल दिल्या। सो एक्झॅक्ट ह्या केसीन कितें इंटरनल आसले किडनॅपिंग केसीन? आतां हांव एक्यूजा कडेन पर्सनली तसो ट्रान्झॅक्ट करूंक पावूंक ना, ओरली उलोवंक तेजे कडेन एक्झॅक्टली कितें तें, पण कितें आहा म्हाका इतकी इन्फॉर्मेशन एक्यूजान दिल्या की तो इनोसंट आनी तेका फॉल्सली इम्प्लिकेट केला म्हणून। तेचें म्हणणें कितें आसलें एक्यूजाचें, हो पॉयंटूय हांवें आर्ग्युमेंटान घेतलो की देवस्थान रिलेटेड कितें इशू आहा तेंचो गांवांत, सो देवस्थान रिलेटेड कितें तरी गांवांत इशू आहा म्हणून तेका फॉल्सली इम्प्लिकेट केला अशें म्हाज्या क्लायंटाचें म्हणणें आसा, अशें म्हाका क्लायंटान सांगलां आनी होच पॉयंट हांवें कॅनवास केल्लो आर्ग्युमेंटान थंय कोर्टान। दुसरी गजाल, जे तेंच्यांनी पळय पुलिसांनी सेक्शन लायल्ले 142 म्हणून किडनॅपिंग फॉर रॅन्सम, ते एट्रॅक्ट जायना अशें म्हाजो पॉयंट ऑफ आर्ग्युमेंट आसलो। कित्याक रॅन्समाक एट्रॅक्ट जावपाक तुका डिमांड करूंक जाय आनी तो डिमांड त्या मनशाच्या गार्डियनाक पावूंक जाय कानार। हांगा कितें आसा, हांगा किडनॅपिंग सक्सीड जावंक ना, हे अटेम्प्ट किडनॅपिंग आसा, सो डिमांड करूंक ते पावूंक ना पयशे कोण ते एक्यूज, सो हांगा ते सेक्शन लागना। आनी बाकीची सेक्शनां आसली पळय ती सगळी 7 years एंड बिलो, सो 41A नोटीस काडूंक जाय। सो हांगा तेंच्यांनी 41A नोटीस काडूंक ना आनी 41A नोटीस काडून आसतना म्हाज्या एक्यूजाक अरेस्ट केला म्हणून ह्या पॉयंटाचेर हांवें आर्ग्यू करून अशें आर्ग्युमेंट केलें। अजून ऑर्डर म्हाका मेळूंक ना, आतां कोर्टान कितें ऑर्डरीन रिजनिंग दिला पळय तें म्हाका एप्रिशिएट कोर्टान म्हाजे खंयचो पॉयंट केला हें सांगूंक हांव सद्याक शकना, कित्याक ऑर्डर कॉपी म्हाका अजून मेळूंक ना, सर्टिफायड अप्लाय केला।